हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुड इव्हनिंग. सो आजचा ब्लॉग थोडासा मी लेट चालू करते बिकॉज खूप काही चालू होतं. लाईक आपण काल जे डीमार्टमधून सामान आणलं ते सगळं लावणं चालू होतं आणि सगळी साफसफाई वगैरे, कारण की उद्या हळदी कुंकू आहे आपल्या घरी त्यासाठी. सो आता आम्ही लाडू करायला घेतलेत, तर तुम्हाला मी नक्कीच लाडूची रेसिपी दाखवते. सो बघा गाईस, मम्मीने ही सगळी तयारी करून ठेवली आहे. हे तीळ आणि खोबरं भाजून घेतलंय ना. हे तीळ आणि खोबरं भाजून घेतलाय. इथे गूळ असा चिरून घेतलाय. शेंगदाणे पण भाजून घेतलेत आणि थोडेसे तीळ आणि शेंगदाणे अशी भरड करून घेतली, थोडीशी त्याला चांगली कन्सिस्टन्सी येण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते रेसिपी आमची साधी सोपी आणि फटाफटवाली. हे बघा, हे थोडंसं साजूक प्रमाणे तूप वापरायचं. हे बघा, पप्पा पण आले तिकडे. कसं साजूक नाजूक हा लाडू बनवते मला टाइम नाही. हो का? ठीक आहे, आपण पप्पांकडून दुसरी रेसिपी शिकूया नक्कीच. हे तूप थोडंसं तापलं, त्याच्यात टाकायचा आहे आपला गूळ. चिकीचा गूळ आहे ना हा? येस, चिकीचा गूळ. अर्धा किलो तीळ, अर्धा किलो गूळ आणि हे मस्त लावून घ्यायचं. आणि आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवेनच. आम्ही दोघी लाडू करणार आहे. बघूया आता गोल येत आहेत की कुठले कुठले नकाशे येत आहेत. तसे आम्हाला गोलच लाडू येतात. बघा, गुळ असा वितळत आलेला आहे. तुम्ही कधी केलं? आता आपण जाऊया आपली रांगोळी दाखवायला. मस्तपैकी आम्ही रांगोळी काढली आहे. पतंग पतंग वाली काढली आहे. पतंग पतंग गाईस, दिस इज अवर सिंपल आणि स्वीट रांगोळी. उद्या आपण मस्तवाली हळदी कुंकवाच्या निमित्ताने काढणार आहोत. संध्याकाळची बत्ती चालू आहे आपली, बघा. यस गाईस, सो मस्तपैकी आपण वितळून घेतला आहे गुळ. गुळाचा पाक ना. गुळ वितळल्यानंतर गुळाचा पाक तयार झालेला. कसे घट्टे आहे. अशी वेलची पावडर हे मी अशी करून ठेवलेली असते. अशी इम्पोर्टेड एलची आहे ना आमची. एलची नाही, इलायची. इम्पोर्टेड इलायची आहे आमची. येस, असं मिक्स करून घेतलं. मग अशी जी तीळ आणि शेंगदाण्याची भरड केलेली आणि भाजलेले तीळ आणि भाजलेला खोबरा. हा बघा, त्याचा पाक झालेला चेक करायचा. तर असा पाण्यात थोडंसं हे टाकायचं आणि त्याची गोळी झाली पाहिजे ना अशी. येस, सो याची गोळी झाली पाहिजे. पूर्ण कवाड काढला. हे जे आपण मिश्रण करून घेतलं होतं गुळाच्या पाकामध्ये मिक्स करायचं आहे. प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं. गुळामध्ये पूर्ण मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं. वाव, बाकी काय कवडे कवडे काय करतेस? केवढे केवढे मोठे केले, कवडे मोठे केले. एकच झालं पप्पा. हो बघ, ते 2 3 4 ते बघ. सो गाईस, मस्तपैकी लाडू केले. तुम्हाला दाखवते मी, फोटो टाकेनच. लाडूचा फोटो टाकेन तुम्हाला. मस्त झाले आमचे लाडू, एकदम टेस्टी आणि
एकदम म्हणजे प्रॉपर कन्सिस्टन्सी झाली आहे लाडूंची थोडा आवाज माझा कमी येत असेल, प्लीज ऍडजस्ट फॉर दॅट. ओके, सो आता आम्ही चाललोय संक्रांतीचीच खरेदी करायला. ह्याचं राहिलं होतं घ्यायचं. मम्मी आपण थोडंफार वस्तू पॅकेट घ्यायला गेल्या. ओके, सो दाखवेलच तुम्हाला काय घेतो ते भेटेल ना, नक्की भेटेल ते. बघू सर, सगळ्याचा इथे आलोय. आमचं एक ओळखीचं शॉप आहे आहे इकडे. बघू सर, असेल प्लेन ब्लॅक भेटलं तरी चालेल. जाऊया काहीच आपण कुर्ता बघायला गेलो. एक मिनिट बघूया आपण. आमचं शॉप आहे रेग्युलर. इथे मस्त मस्त कुर्तीज आणि मस्त मस्त डिझाईन पॅटर्न्स वगैरे असतात. सो आपण बघूया, सारी शॉपिंग करून जाऊ. खूप सारी शॉपिंग भेटतोय का, भेटला. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग गाईज. सो तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ठीक आहे, सो आज आहे मकर संक्रांती. सो सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, सो बाबा आपण काय करतोय आता आपण साफसफाई. मग साफसफाई मग थोड्या वेळाने ना आपण पतंग उडवायचे आणि कोणाच्या आहे ना ते पतंग अटकला तर त्यांचीच नवीन घ्यायची. आयडिया. ठीक आहे, सो गाईज आता आपण सगळं आवरून घेऊ. हे बघा आपल्याकडे कोण आलंय, काका. हाय काका. येस, आणि इकडे कोणतरी पळत आतमध्ये गेलेला आहे. आणि हा बघा आपला जाणी. काय जाणी, कसं आहेस, काय चाललंय तुझं, काय बनवतोयस जानी, काय बनवतोयस. पाणी काय पाहिजे बाबू, पाणी. ये इकडे पाणी देते तुला. ये बाबू, ये बाबूला पाणी दे. बाबूला पाणी पाहिजे. So guys, बघूया आपण आता काय काय करणार आहोत. ठीक आहे, मस्तपैकी देवाची पूजा पण करूया. बघा मस्तपैकी देवाची पूजा झाली आहे आणि संक्रांतीचा टायमिंग 6 आहे. सो संक्रांतीची पूजा आपण तेव्हा करूया. आणि गाईज इकडे सगळं आम्ही बंद करून ठेवलेलं आहे मस्तपैकी, म्हणजे कोणाला काही रिव्हील होणारच नाही. मला लॅपटॉपवर गाणं ऐकायला पण नाही दिले. अरे सॉरी बाबू, सॉरी, देते तुला नंतर लॅपटॉप. फ्लावर्स पण किती मस्त मस्त आलेत बघा गाईस, किती छान, किती गोंडस. वाव, इथे अजून एक कळी पण आली बघा. हे बघा, हे बघा किती मस्त छोटीशी कळी आली आहे. फ्लावर्स पण किती छान आले. येस, हे बघा. आणि आपला फिशी बाबू, हा बघा फिशी, आपला फिशी. येस, हाय, हेलो, हेलो, ये 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 ये. येस, सो गाईज तुम्हाला भेटते मी येते. आणि ठीक आहे, सो स्टे ट्यून फॉर दॅट. सो गाईज आता आम्ही निघालोय ह्याच्या घरी. या बघा पाठी मुलगा आहे ना ओंकार, त्याच्या घरी काकीने आम्हाला इन्व्हाइट केलंय मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण जेवायला. सो आता आम्ही चाललोय तिकडे. असं की गरम गरम पुरणपोळ्या, आमटी, अजून काय काय मेन्यू आहे. आणि तिकडे जाऊन आपण भेटणार आहे भार्गवला, आमचा लाडका भार्गव. सो जाऊन भेटूया आपण तिकडे. गाईज आम्ही आता पोहोचलोय ओंकारच्या घरी. हे बघा, चला मस्त पैकी. हा बघा बाबू, बघा इथे माझा पिक्चर झालेला आहे. 16 तारखेला नक्की याचा पिक्चर बघा गाईज. पिक्चरचं नाव काय काय अगं अगं सुनबाई काय म्हणतास असं. ओके, त्याच्यात हा आमचा बाबू आहे डिरेक्टर, हो काय असिस्टंट डिरेक्टर. येस, सो हा असिस्टंट डिरेक्टर आहे आणि हा आमचा बाबू पण त्याच्यात आहे पिक्चर मध्ये. सो तुम्ही नक्की बघा 16 तारखेला. हा प्लीज. हा बघा, हा मला खाली घ्यायला आलाय. हाय भार्गव. हाय भार्गव, कसं आहे. चला पण जाऊया फटाफट वर. ए चला ना फटाफट, काय इकडे चला ना. चला काय, जाऊया फटाफट आपण घरी आता. येस, हेच आहे. बघा काकीने सगळं आणून दिलंय. वाढायला घेतलं.
सिद्धी हाय गाईस, मस्तपैकी जेवायला बसले आम्ही. बोललो मी ते सगळं. बस काय काकी. मस्त जेवण केलंय. पापड, कुरडई, लिंबू, आमटी, गुळवणी, पुरणपोळी आणि इकडे आम्ही सगळी मस्तपैकी जेवायला बसलोय. हे बघा, या आमच्या काकी. या काकीने मस्त जेवण केलंय आमच्यासाठी. येस. मकर संक्रांतीची तयारी म्हणून ते रांगोळी आर्टिस्ट मृण्मयी मामनकर सांग ना, मी कुठची काढू. गुगल केले त्यांनी काय काढायचे काय नाही. सांग ना, मला सुचत नाही. तू काढ ना, आपण बघू नंतर काय. ते सांग ना. हे बघा आता इथे आर्टिस्ट जशी ही दिली आहे त्याच्यापेक्षा भारी काढणार. खूप मोठे रांगोळी आर्टिस्ट आहेत ते. कधी दाखवत नाहीत, कधी बोलत नाहीत, पण रिअलमध्ये खूप मोठे आर्टिस्ट आहेत. बघा त्यांनी ऑलरेडी आधी स्केच करून घेतली, किती मस्त काढली. काय आता आपण पतंग करू. जाऊ जाऊ. ही बाई इथे पतंग काढते, खाली हीच घेऊन जाऊ. कधी घ्यायची? तर आत्ता चिवची तयारी झाली आहे. इकडे इकडे बघ. आणि गोडगोड बोल. सुद्धा गोडगोड बोल. सगळेच आम्ही आता तयारी केली आहे. मम्मी इथे या. हे बघा आमच्या दोघांची तयारी ह्या दीदीने केली आहे. ही बघा ही दीदी, या दीदीचं पार्लर आहे. विद्या दीदी आणि श्रुती या. सो आम्हाला मस्तपैकी तयार केलं दीदीने. सो थँक्यू दीदी. ठीक आहे. घे, काय नाही दिसत तेवढं. तुमचा आधी कुंकू चालू झालेला आहे. सिद्धीला बोला सिद्धी. नाही काढलाय. जा मागे. मिलिंदकडे बघा, मिलिंदकडे. आऊ आहे. हा. आई एक मिनिट आऊ, एक मिनिट. आले आऊ. मला मोठा द्या.
हा इकडे या एक साईडला. हॅलो ये ग्रीन कार्ड. फोटो काढ माझ्याकडे फोटो काढला आई शपथ ये चौथीच होती पाहिजे नाही ते घ्यायचंय ते दिले मग घेतलं त्या हा आधी घेतले ना नंतर घेतलं सगळ्यांचा आधी कुंकू झाला आताच. या दोन नंदा गोल्डन गोल्डन कलरचा या हो, उडवा आणि नक्की उडवा ती. ठीक आहे ना हे पण ताई तिळगुळ घ्या गोडगोड फुलं आमची काय आमचे 30 आठवडे करून काढले ताई येत जा, जास्त वेळ दिसत जा. दिसत जा आवडेल मला तिळगुळ घ्या गोडगोड फुलं आमचे तिळगुळ सांडू नका तिला सिक्रेट सेंटाची चादर आणि उशी दिल्यापासून त्या चादरीतच आहे. आज बाहेर आली ताई तिकडे बघा ड्रेस पण आणला पिशवीत टाकून मी इथे यायचं पण साडी घालून आली आता तिला बोलली आमच्याशी वाढू नका मी नाही कोणाशी भांडत नाही मी भांडत फिरत सगळं रेडी आहे ते बाईचं ग्लास आताच सर्दी खूप झालं बाई आता सर्दी खूप झालं आणि आमच्या काकीच्या आल्या होत्या सिंधुवाची त्यांनी आता आम्हाला तिकडे इन्व्हाइट केलं आहे सो आम्ही आता सगळे तिकडे चाललो आता भेटूया त्यांच्या घरी जाऊ आले रुगी हाय कर रुगी हाय कर ए रुगी अरे रुगी हाय कर
तर आम्ही आता आलोय सिंधू काकींकडे. हे बघा काकींकडे आलो हळदी कुंकूसाठी. सो हाय गाईज, आत्ताच आमचं सगळं आवरलं मस्तपैकी. हळदी कुंकूचा प्रोग्राम आमचा झाला आणि आम्ही मगाशी तुम्ही बघितलंच आम्ही एका ठिकाणी हळदी कुंकूला पण गेलो होतो. काकीने इन्व्हाइट केलेलं तिथे. सो भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, गुड नाईट, बाय बाय. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. बाय.